तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी 25व्या हप्त्याच्या म्हणजेच जुलैच्या हप्ते वितरणासंदर्भात काय नवीन अपडेट असणार आहे, कोण महिला 25व्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि कोण महिला 25व्या हप्त्यासाठी अपात्र होणार, म्हणजेच अशी माहिती समोर येत आहे की फेर तपासणी, तुमच्या अर्जाची फेर तपासणी ही सुरू झालेली आहे आणि या फेर तपासणीनंतर कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असतील आणि कोणत्या महिला अपात्र असतील या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यानो, 24व्या हप्त्याचं वितरण पूर्ण झालेलं आहे. जवळपास 80-90% महिलांच्या खात्यावर पैसे हे जमा झालेले आहेत. तरी सुद्धा बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना हप्ता आलेला नाही. त्यांची वेगवेगळे कारणे असू शकतात. बऱ्याच महिलांची तक्रार आहे की आम्हाला हप्ता आला नाही. तर त्याचसोबत बऱ्याच महिलांनी केवायसी केलीच नव्हती. जवळपास 60-65 लाखांच्या जवळपास अशा महिला आहेत की ज्यांनी केवायसी केलीच नव्हती. तर त्यानंतर जवळपास 30 लाख महिला अशा आहेत की ज्यांनी केवायसी चुकीची केली असेल किंवा केवायसीच्या दरम्यान त्या महिला अपात्र झाल्या असतील. म्हणजे एकूण 91 लाखांच्या जवळपास अशा महिला आहेत की ज्यांना हप्ता हा येणे सध्या तरी बंद आहे. तर अशा महिलांनी हप्ता येण्यासाठी काय करायला पाहिजे? तर सर्वप्रथम ज्या महिलांनी केवायसी केलीच नव्हती अशा महिलांना काहीही करता येत नाही, कारण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर नवीन केवायसी उपलब्ध नाही किंवा केवायसी दुरुस्ती सुद्धा उपलब्ध नाही. ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही अशा महिलांना काहीही करता येत नाही आणि ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली असेल अशा महिलांना सुद्धा 30 एप्रिल पर्यंतच ही संधी उपलब्ध होती. त्यानंतर केवायसी दुरुस्ती सुद्धा सध्या बंद आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या अपात्र झाल्या असल्याने यावर राज्य सरकार लवकरच काहीतरी तोडगा काढणार असल्याची बातमी ही समोर येत आहे. शक्यतोवर केवायसी ही लवकरात लवकर सुरू होऊ शकते आणि जवळपास यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त महिला ह्या पात्र होऊ शकतात. काही महिला निकषात न बसल्या कारणाने अपात्र करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच काही महिलांकडे 4 चाकी वाहन असेल किंवा काही महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा कोणाच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी असेल, काही महिलांचं वय सुद्धा 65 वर्षाच्या वर गेला असेल. योजना ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस बरेच निकष आपल्याला लावून दिले होते. लाडकी बहीण योजनेसाठी वय 21 ते 65 वयोमर्यादा होती. आता जर लाडक्या बहिणींची वय हे ओलांडून जर 65 वर्षाच्या वर गेलं असेल तर अशा महिलांना निश्चितच हप्ता हा मिळणार नाही. याची सर्व लाडक्या बहिणींनी दखल घेतली पाहिजे. तुमचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाखांच्या वर गेलं असेल किंवा तुम्ही जर या महिन्यात जरी इन्कम टॅक्स भरला असेल, फक्त एका महिन्यासाठी जरी भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. आयकर विभागाचा सर्व डाटा लाडकी बहीण योजनेकडे असतो, म्हणजेच त्या महिला बाल कल्याण विभागाकडे असतो. त्यानंतर आरटीओचा सुद्धा डेटा त्यांच्याकडे असतो, म्हणजेच तुमच्याकडे वाहन आहे का हे सुद्धा त्यांना माहित पडत असते. त्यामुळे सर्व गोष्टी ज्या तुम्ही करत असताल तर त्या गोष्टी करताना एक गोष्टीचं भान नक्की ठेवलं पाहिजे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जर भेटायचे असेल तर सर तुम्ही सध्या 4 चाकी वाहन हे दुसऱ्याच्या नावे उचलू शकता, तुमच्या नावे उचलू नका, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येईल. किंवा तुम्हाला जर महाराष्ट्र राज्याची असो किंवा केंद्र शासनाची असो कोणतीही 1500 रुपयांपेक्षा जास्त रुपयाचा जर लाभ होत असेल, कसली स्कॉलरशिप मिळत असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे. आणि निकष तपासणी ही प्रत्येक वेळेस चालू आहे. आपण या अगोदर पाहिलं होतं की 80 लाख महिला अपात्र झाल्या. त्यानंतर आता आपण पाहत आहोत की 91 लाख महिला अपात्र झाल्या. पात्र महिलांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी या योजनेचा हप्ता जोपर्यंत ही योजना चालू आहे तोपर्यंत आपण या योजनेत बसलो पाहिजे. या सर्व निकषाचं पालन करणं हे गरजेचं असणार आहे. तर लक्षात समोरचा हप्ता हा आता कुणाला मिळणार? तर ज्या महिला निकषात बसत असतील अशा सर्व महिलांना समोरचा हप्ता मिळणारच आहे. त्याच सोबत ज्या महिलांना आता म्हणजेच जूनचा हप्ता मिळाला असेल अशा महिला सुद्धा समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे, कारण जूनचा हप्ता हा तेवढाच महत्वाचा आहे. सर्व निकषाची तपासणी केल्याच्या नंतरच
जूनचा हप्ता हा तुम्हाला मिळालेला आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय, आता लाडक्या बहिणी विचारत आहे की जूनचा तर मिळाला, जुलैचा कधी मिळणार? तर सध्या तरी लाडक्या बहिणींनो, या महिन्यात जुलैचा हप्ता मिळताना तुम्हाला दिसत नाही. जरी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर वितरण होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे, पण माझ्या मते तरी सध्या तरी तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. म्हणजेच पुढच्या महिन्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 10 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. आणि या वितरणासंदर्भात किंवा लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात असो, वितरणासंदर्भात असो, किंवा कसलीही माहिती, कसलीही अपडेट येऊ, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.